ठीक आहे. टुडे आपल्याला मेनू ड्रिवन प्रोग्राम टू स्ट्रिंग फंक्शनचा मेनू ड्रिवन प्रोग्राम काय करायचा आहे, इम्प्लिमेंट करायचा आहे. तर स्ट्रिंग फंक्शन लाईक स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग अपर, स्ट्रिंग लोअर, स्ट्रिंग रिवर्स गिवन फंक्शनचा यूज करून गिवन फंक्शनचा आपल्याला मेनू ड्रिवन प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे. तर सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी. सीची स्वतःची ओन लायब्ररी आहे stdi.h. एक्झिक्युशन बिगिनिंग स्टार्ट विथ. प्रोग्रामचे एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होते, मेन फंक्शनपासून. आता काही स्ट्रिंग फंक्शनसाठी एक व्हेरिएबलची नीड असेल तर काही फंक्शनसाठी 2 व्हेरिएबलची गरज लागते. तर मी 2 स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. स्ट्रिंग व्हेरिएबल एला साईज देतोय 100, सेकंड बीला पण साईज देतोय 100. मेनू ड्रिवन प्रोग्राममध्ये मेनू क्रिएट करण्यासाठी, चॉईस सिलेक्ट करण्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करतोय मी ch. तर डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. डू लूपमध्ये इनिशियली स्टेटमेंट काय होतं, प्रिंट. आपल्याला मेनू काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तर मी युजर डिफाईन स्टेटमेंट देतोय मेनूचा. तर एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 1 असेल तर 1 चॉईस घ्यायची आपल्याला स्ट्रिंगची लेंथ फाइंड करण्यासाठी. लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 2 असेल तर 2 चॉईस घ्यायची आपल्याला स्ट्रिंग अप्पर केस करण्यासाठी. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 3 असेल तर 3 चॉईस घ्यायची आपल्याला स्ट्रिंग लोअर केस करण्यासाठी. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस जर 4 असेल तर 4 चॉईस यूज करायचे आपल्याला स्ट्रिंग रिवर्स करण्यासाठी. एंटर युअर चॉईस. जर चॉईस जर 5 असेल तर 5 चॉईस यूज करायचे आपल्याला स्ट्रिंग कॉन्कॅटनेट करण्यासाठी. कॉन्कॅटनेशनसाठी. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 6 असेल तर 6 चॉईस यूज करायचे आपल्याला स्ट्रिंग कंपेअर करण्यासाठी. एंटर युअर चॉईस. जर चॉईस जर 7 असेल तर 7 चॉईस सिलेक्ट करायचे आपल्याला स्ट्रिंग कॉपी करण्यासाठी. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 8 असेल तर 8 वरती प्रोग्राम काय करायचा आपल्याला, टर्मिनेट करायचा आहे. तर डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. डू लूपचं काम काय, इनिशियली स्टेटमेंट प्रिंट करणं. गिवन मेनू ज्यावेळेस प्रिंट होईल तर आपल्याला स्टेटमेंट विचारेल एंटर युअर चॉईस. एंटर युअर चॉईस. एंटर केलेली चॉईस स्कॅनएफ फंक्शन थ्रू %d कोणाला असाइन करायची, चॉईस आपल्याला ch या व्हेरिएबलला काय करायचा, असाइन करायची. एंटर केलेली चॉईस मॅच द नंबर्स ऑफ केस संघ काय करायची, मॅच. आपली चॉईस स्विचमध्ये टाकली. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 1 असेल तर 1 चॉईस कोणासाठी घ्यायची, स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. तर मी स्टेटमेंट देतोय एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर केलेली स्ट्रिंग रीड करण्यासाठी फंक्शन आहे आपल्याकडं स्कॅनएफ. स्ट्रिंग रीड अँड प्रिंट करण्यासाठी साइन यूज केला तर %. एंटर केलेली स्ट्रिंग कोणाला असाइन केली, ए ह्या व्हेरिएबलला. असाइन केलेली स्ट्रिंगची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. तर लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू, येणारी लेंथ ही न्यूमरिक फॉर्ममध्ये म्हणून %. आपल्याकडे लायब्ररी फंक्शन आहे स्ट्रिंग लेंथ. कोणाची लेंथ फाइंड करायची, एची. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट काय केलं आता, ब्रेक. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस जर 2 असेल तर 2 चॉईस कोणासाठी, स्ट्रिंगला अप्पर करण्यासाठी. स्ट्रिंगला अप्पर करण्यासाठी आपली स्ट्रिंग कोणती पाहिजे, लोअर पाहिजे. तर एंटर द लोअर केस स्ट्रिंग. एंटर केलेली लोअर केस स्ट्रिंग स्कॅनएफ फंक्शन थ्रू %s कोणाला असाइन केली, एला. एमध्ये जी लोअर केस स्ट्रिंग आहे तिला कन्वर्ट अप्परमध्ये करण्यासाठी द अप्पर केस स्ट्रिंग
स्ट्रिंग रीड अँड प्रिंट करण्यासाठी साइन पर्सेंटेज आपल्याकडे लायब्ररी फंक्शन आहे स्ट्रिंग अप्पर. कोणाला अप्परमध्ये ए ह्या व्हेरिएबलमध्ये स्ट्रिंग कोणते आपले लोअर केस. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट काय केलं आता ब्रेक. एंटर युअर चॉईस जर आपली चॉईस जर 3 असेल तर 3 चॉईस अप्पर करण्यासाठी आहे, लोअर करण्यासाठी. तर आपली स्ट्रिंग कशी पाहिजे अप्पर केस. अप्पर असेल तर आपण तिला लोअरमध्ये करू शकतो. स्टेटमेंट देतोय एंटर द अप्पर केस स्ट्रिंग. एंटर केलेली अप्पर केस स्ट्रिंग रीड करण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन थ्रू %s कोणाला असाइन केली एला. एमध्ये जी अप्पर केस स्ट्रिंग आहे ती कन्वर्ट कशामध्ये करायची लोअरमध्ये. द स्ट्रिंग लोअर केस इज इक्वल टू कुठं प्रिंट कराल %. त्यासाठी बिल्ट इन फंक्शन आपल्याकडं स्ट्रिंग लोअर. कोणाला लोअरमध्ये एला. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट टर्मिनेट केलं. आता एंटर युअर चॉईस जर आपली चॉईस 4 असेल तर 4 चॉईस स्ट्रिंगला रिव्हर्स करण्यासाठी घ्यायचं आहे. तर स्टेटमेंट देतो मी एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर केलेली स्ट्रिंग असाइन करायची आपल्याला रीड करण्यासाठी स्कॅनएफ %d कोणाला असाइन केली एला. एमध्ये जी स्ट्रिंग आहे तिला कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. द रिव्हर्स स्ट्रिंग इज इक्वल टू कुठं प्रिंट कराल %. कोणत्या व्हेरिएबलमध्ये ए या व्हेरिएबलमध्ये जी स्ट्रिंग आहे तिला रिव्हर्स करून देईल. आलेला रिझल्ट साईनवरती प्रिंट करा. एव्हरी स्टेटमेंट स्विचचं ब्रेक केलं. आता एंटर युअर चॉईस आपली चॉईस जर 5 असेल तर 5 चॉईस स्ट्रिंग कॉन्कॅटनेट करण्यासाठी तर स्ट्रिंग कॉन्कॅटनेट करताना 2 स्ट्रिंग लागेल. तर एंटर द फर्स्ट स्ट्रिंग. एंटर केलेली फर्स्ट स्ट्रिंग स्कॅनएफ फंक्शन थ्रू %d कोणाला असाइन कर %s ए ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. अगेन स्टेटमेंट देतोय एंटर द सेकंड स्ट्रिंग. एंटर केलेली सेकंड स्ट्रिंग स्कॅनएफ फंक्शन थ्रू %s कोणाला असाइन होते बी या व्हेरिएबलसाठी. मग ए आणि बी या 2 स्ट्रिंग कॉन्कॅटनेट करायचे आहेत. आपल्याकडे लायब्ररी फंक्शन आहे स्ट्रिंग कॉन्कॅटनेट. कोणती स्ट्रिंग कोणामध्ये कॉन्कॅटनेट करायची बी. तर बीची स्ट्रिंग अपेंड द एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रिंग म्हणजे आलेला रिझल्ट हा कोणामध्ये असणार आहे एमध्ये. एमध्ये कॉन्कॅटनेट झाली ती बीचा डेटा. द स्ट्रिंग कॉन्कॅटनेशन इज इक्वल टू पुरं प्रिंट कराल %. कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर येते ए या व्हेरिएबलमध्ये. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट काय केलं आता ब्रेक. एंटर युअर चॉईस जर आपली चॉईस जर 6 असेल तर 6 चॉईस कोणासाठी स्ट्रिंग कम्पेअर करण्यासाठी. तर कम्पेअर करताना एंटर द फर्स्ट स्ट्रिंग. एंटर केलेली फर्स्ट स्ट्रिंग रीड करण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन थ्रू %s कोणाला असाइन केली एला. सेकंड स्टेटमेंट देतोय एंटर द सेकंड स्ट्रिंग. एंटर केलेली सेकंड स्ट्रिंग स्कॅनएफ फंक्शन थ्रू बी या व्हेरिएबलला काय करायचे आपल्याला रीड करायची. आता गिवन 2 स्ट्रिंग कम्पेअर करताना इफ स्ट्रिंग कम्पेअर कोणत्या 2 स्ट्रिंग कम्पेअर करायचे ए आणि बी इक्वल टू 0 का दोन्हीही स्ट्रिंगची अस्की व्हॅल्यू इक्वल टू असेल तर रिटर्न द रिझल्ट त्याचा काय असतो 0. गिवन एक्सप्रेशन ट्रू असेल तर इनसाइड जाईल स्टेटमेंट देईल बोथ स्ट्रिंग आर इक्वल. अदरवाईज इक्वल टू 0 ना आलं तर इफच्या एल्समध्ये जाईल स्टेटमेंट देईल बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट काय केलं आता ब्रेक. एंटर युअर चॉईस आपली चॉईस जर 7 असेल तर 7 चॉईस स्ट्रिंग कॉपी करण्यासाठी तर एंटर द फर्स्ट स्ट्रिंग. एंटर द एनी स्ट्रिंग म्हणा. एंटर केलेली स्ट्रिंग स्कॅनएफ फंक्शन थ्रू
%s कोणाला असाइन केली ए या व्हेरिएबलची स्ट्रिंग असाइन करायची आपल्याला बीसाठी. तर बी ॲज अ ए स्ट्रिंग कॉपी फंक्शनमध्ये सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू कोणामध्ये असाइन होते, फर्स्ट व्हेरिएबलमध्ये. एंटर केलेली स्ट्रिंग एमध्ये गिवन फंक्शन परफॉर्म होईल तेव्हा एची स्ट्रिंग कोणामध्ये असाइन झाली बी. तर प्रिंट करताना प्रिंट द व्हॅल्यू द स्ट्रिंग कॉपी इज इक्वल टू द स्ट्रिंग कॉपी कोणामध्ये प्रिंट करायची %s आणि कोणामध्ये कॉपी असाइन झालेली ती बी. मग एचा डेटा हा बीमध्ये असाइन झाला. एंटर एसाठी करतोय, प्रिंट बी करतोय. स्टेटमेंट इथे जर डिस्प्ले झालं तर याचा अर्थ एचा डेटा बीमध्ये असाइन झाला. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट टर्मिनेट करण्यासाठी ब्रेक. एंटर युअर चॉईस आपली चॉईस जर 8 असेल तर 8 वरती प्रोग्राम टर्मिनेट करताना आपल्याला लायब्ररी फंक्शन दिलेलं आहे एक्झिट. एंटर युअर चॉईस एनी वन केस इज अ नॉट मॅच. एकाही केसला मॅच नाही झालं तर अशा वेळेस तो डिफॉल्टला जाईल. टू प्रिंट द डिफॉल्ट स्टेटमेंट डिफॉल्टमध्ये एंटर द करेक्ट चॉईस स्टेटमेंट दिलं आपल्याला. सिंटॅक्सनुसार डिफॉल्टसुद्धा काय करावं लागेल आपल्याला ब्रेक. एंड ऑफ द स्विच एंड ऑफ द डू. मग डूला काय दिलं जाते कंडिशन. डू व्हाईल कंडिशन एंटर केलेली चॉईस नॉट इक्वल टू 0. डू व्हाईलच्या सिंटॅक्समध्ये व्हाईलला सेमिकोलन दिला जातो. एंटर युअर चॉईस जर आपली चॉईस 8 जरी आली तर प्रोग्राम टर्मिनेट झाला पाहिजे, किंवा चॉईस आपली 0 जरी आली तर कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या आउटसाईड जाईल. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन. मेन फंक्शन टर्मिनेट करतोय. आपण इथे 2 लायब्ररी फंक्शन वापरले, एक स्ट्रिंग कॉपी आणि एक एक्झिट. गिवन फंक्शन जर यूज करायचे असेल तर यूज इन अ लायब्ररी इन्क्लूड करावं लागणार आहे. स्ट्रिंगचे फंक्शन यूज करण्यासाठी स्ट्रिंग डॉट एच, आणि एक्झिट फंक्शन जर यूज करायचं असेल तर यूज इन अ लायब्ररी std lib.h स्टँडर्ड लायब्ररी डॉट एच. मग डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. डू लूपमध्ये इनिशियली स्टेटमेंट काय कराल प्रिंट कराल. स्टेटमेंट देईल एंटर युअर चॉईस. एंटर केलेली चॉईस कोणामध्ये असाइन पास केली सी एचमध्ये. एंटर केलेली चॉईस एनी वन केस इज अ मॅच. ज्या केसला मॅच होईल त्याचं स्टेटमेंट प्रिंट होईल. एनी वन केस इज अ नॉट मॅच. एकाही केसला मॅच नाही झालं तर अशा वेळेस तो कुठं जाईल डिफॉल्टचं स्टेटमेंट प्रिंट कराल एंटर द करेक्ट चॉईस. डू व्हाईल इज अ रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट आहे. ॲज अ गिवन कंडिशन ट्रू असेल, जोपर्यंत आपली चॉईस 0 येत नाही किंवा 8 येत नाही तोपर्यंत डू लूप काय झाला पाहिजे आपला एक्झिक्यूट झाला पाहिजे. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय, सायमल्टेनियसली कंपाईल अँड रन. तर डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. डू लूपमध्ये इनिशियली स्टेटमेंट काय आलं प्रिंट. तर मेनू क्रिएट झालेला आपला 1 लेनसाठी, 2 चॉईस अप्पर केससाठी, 3 लोअर केससाठी, 4 रिव्हर्ससाठी, 5 कॉन्कॅटनेशनसाठी, 6 कम्पेअर करण्यासाठी, 7 कॉपी करण्यासाठी, चॉईस 8 एक्झिट करण्यासाठी. तर एंटर युअर चॉईस आपली चॉईस 77 आहे. एंटर केलेली चॉईस एनी वन केस इज अ नॉट मॅच. एकाही केसला मॅच नाही होत तर डिफॉल्टवरती जाईल. डिफॉल्टला काय स्टेटमेंट प्रिंट कराल एंटर द करेक्ट चॉईस. स्टेटमेंट प्रिंट केलं. चॉईस नॉट इक्वल टू 0. आपली चॉईस 0 नाही, कंडिशन ट्रू आल्यामुळं मेनू पुन्हा काय आला प्रिंट झाला. मेनू प्रिंट झाल्यानंतर एंटर युअर चॉईस. चॉईस आपली जर 3 असेल तर 3 चॉईस कोणासाठी स्ट्रिंगला लोअर केस करण्यासाठी. तर स्ट्रिंगला लोअर केस करण्यासाठी एंटर द अप्पर केस स्ट्रिंग. अप्पर केस स्ट्रिंग अमोल आहे तर अमोल ही स्ट्रिंग कशामध्ये कन्वर्ट झाली लोअरमध्ये. एंटर युअर चॉईस जर आपली चॉईस अप्पर केस स्ट्रिंग इथे लोअरमध्ये कन्वर्ट झाली. एंटर युअर चॉईस 4 असेल तर 4 कोणासाठी रिव्हर्ससाठी. तर एंटर द स्ट्रिंग अमोल ही स्ट्रिंग आपल्याला काय करायची रिव्हर्स करायची आहे. ओके, रिव्हर्स करताना एंटर युअर चॉईस. ओके, एंटर युअर चॉईस आपली 4 रिव्हर्ससाठी. एंटर द स्ट्रिंग रीड करण्यासाठी %s घ्यावं लागेल इथे. मग त्या स्ट्रिंगला आपण काय करू शकतो रिव्हर्स. अगेन एक्झिक्यूट करतो मी. एंटर युअर चॉईस इज इक्वल टू जर 4 असेल तर 4 कोणासाठी रिव्हर्स करण्यासाठी.
तर एंटर द स्ट्रिंग अमोल. तर अमोल ही स्ट्रिंग आपली काय झाली, रिव्हर्स झाली, LOMA. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 6 असेल तर 6 कोणासाठी, कम्पेअर करण्यासाठी. तर कम्पेअर करताना एंटर द फर्स्ट स्ट्रिंग अमोल, एंटर द सेकंड स्ट्रिंग अमोल. दोन्ही स्ट्रिंग अमोल अमोल आहे, पण दोघांची अस्की व्हॅल्यू काय आहे, डिफरंट आहे. डिफरंट असल्यामुळं बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. नॉट इक्वल आहे. परत एंटर युअर चॉईस मी 6च घेतोय. 6 चॉईस कम्पेअर करण्यासाठी एंटर द फर्स्ट स्ट्रिंग अमोल आणि सेकंड स्ट्रिंग पण काय घेतोय, अमोल. तर बोथ स्ट्रिंगच्या अस्की व्हॅल्यू सेम असल्यामुळं बोथ स्ट्रिंग आर काय दिलं आपल्याला, इक्वल देईल. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस जर 8 असेल तर 8 वरती प्रोग्राम काय होईल, टर्मिनेट होईल आउटसाइड द लूप. एक्झिक्युशन स्टॉप झालं, लूपच्या पुढे येऊन गेला आउटसाइड. दिस इज अ मेनू ड्रिवन प्रोग्राम. मेनू ड्रिवन प्रोग्राममध्ये मेनू आपला जेवढा मेनू लेंथली असेल तेवढा स्विच केसच्या काय राईट करावं लागेल आपल्याला, केस. आपली चॉईस ज्या केसला मॅच होईल ते स्टेटमेंट प्रिंट होईल. ब्रेक होऊन आउटसाइड द स्विच, स्विचच्या पुढे जाईल तो आपला आउटसाइड जाईल.